राज्यात सध्या गाजत असलेल्या कबूतरखान्याच्या विषयावरून आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि मागच्या वेळेला हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता तोच निर्णय कायम ठेवत कबूतरखान्यांवरती बंदी जी आहे ती कायम ठेवलेली आहे। शिवाय या कबूतरखान्यांमध्ये जे अन्न पाणी या कबूतरांना दिलं जातं तेही दिलं जाऊ नये यासाठी जी स्थगिती होती ती सुद्धा हायकोर्टाने कायम ठेवलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये कबूतरखाने जी टिकले पाहिजेत, कबूतरांना अन्न पाणी मिळायला हवं या मागणीसाठी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्या पल्लवी पाटील यांनी काही मुद्दे कोर्टामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा या कबूतरखान्यांमध्ये जे कबूतर आहेत त्यांना किमान दिवसातून 1 तास म्हणजे सकाळी 6 ते 7 ची ही जी जास्त वर्दळीची असणारी जी वेळ आहे त्या वेळेमध्ये कबूतरांना अन्न पाणी दिलं जावं यासाठी सुद्धा वेळेची मागणी केली। मात्र हायकोर्टाने ती सुद्धा फेटाळून लावलेली आहे आणि जे काही वैद्यकीय अहवाल कोर्टामध्ये प्राप्त झालेले होते किंवा वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून कोर्टासमोर या वैद्यकीय अहवालामध्ये कबूतरखान्यांमुळे किती लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं किंवा नागरिकांना आरोग्याच्या किती समस्या भेडसावू शकतात असा जो काही अहवाल दिलेला होता तो अहवाल गंभीरतेने घेऊन हायकोर्टाने हे कबूतरखाने बंदच राहायला हवेत हा निष्कर्ष काढला आणि त्यानंतर या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे आणि ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय देत आहोत। त्यामुळे या निर्णयाला कुठलाही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं देखील हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शिवाय आम्ही जो काही आदेश देतो आहोत तो फक्त वैद्यकीय अहवालांच्या आधारे देत आहोत, आम्ही यामधले तज्ञ नाही आहोत आणि म्हणूनच तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून जे अहवाल आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या अहवालामध्ये गंभीर लक्षणे जी आहेत त्या कबूतरांमुळे आरोग्याची जाणवू शकतात असं देखील सांगितलेलं आहे। हायकोर्टाने आणखी एक मुद्दा या सगळ्या सुनावणीवेळी स्पष्ट केला तो म्हणजे जे काही वैद्यकीय अहवाल आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये लक्षणे इतकी गंभीर सांगितलेली आहेत की या कबूतरांमुळे फुफ्फुसाचे गंभीर असे आजार होऊ शकतात ते आणि ते इतके गंभीर असू शकतात की कदाचित फुफ्फुसाचं प्रत्यार्पण करावं लागू शकतं आणि म्हणूनच लोकांचं आरोग्य हीच प्राथमिकता आहे आणि महानगरपालिकेचं सुद्धा कर्तव्य आहे की लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि म्हणूनच कबूतरखान्यांवरती बंदी घालण्याचा जो काही निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलेला होता तोच निर्णय आजही कायम ठेवलेला आहे। मागच्या वेळेला जेव्हा कबूतरखान्यांना बंदीचा जो निर्णय हायकोर्टाने दिला त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तातडीने पावलं उचलत सगळ्या कबूतरखान्यांवरती एक ताडपत्री मारलेली होती, बांबूच्या माध्यमातून एक शेड मारलेला होता जेणेकरून या कबूतरांचं वास्तव्य त्या कबूतरखान्यामध्ये रोजच्या रोज नेहमीप्रमाणे पाहायला मिळू नये आणि त्यांना दाना पाणी सुद्धा जे लोकांच्या माध्यमातून टाकला जातो तो सुद्धा मिळू नये, त्यांची वर्दळ त्या सगळ्या परिसरातून कमी व्हावी आणि शहराच्या अगदी वेगवेगळ्या बाजारपेठेसारख्या ठिकाणी किंवा मध्यभागी असणारे जे कबूतरखाने आहेत जे ऐतिहासिक कबूतरखाने असल्याचा दावा सुद्धा केला जातोय ते कबूतरखाने कायमचे बंद व्हावेत यासाठी हायकोर्टाने वैद्यकीय अहवालांचा दाखला घेतलेला होता, संदर्भ घेतलेला होता। मात्र तरी सुद्धा त्याला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान दिलं गेलेलं होतं आणि आज याच अनुषंगाने आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडली। न्यायाधीश आरिफ डॉक्टर आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या बेंचसमोर ही सुनावणी पार पडली ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी होते, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील होते, स्वतः याचिकाकर्त्या पल्लवी पाटील होते आणि त्यांच्या माध्यमातून युक्तिवाद करणारे वकील जे होते ते सुद्धा पाहायला मिळाले। मात्र या सगळ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुद्धा वैद्यकीय अहवालांमध्ये जे लोकांच्या आरोग्याचं हित लक्षात घेता मुंबई हायकोर्टाने जुनाच आपला जो आदेश आहे किंवा निर्णय आहे तो कायम ठेवलेला आहे। कबूतरखाने बंदच राहिले पाहिजेत आणि त्यासाठी जो आधीचा आदेश आहे तोच आम्ही कायम ठेवत आहोत आणि नागरिकांचं आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे, त्यामध्ये कुठलीही तडजोड होऊ शकत नाही आणि देशातल्या प्रत्येक नागरिकानं आमच्या आदेशाचं पालन करायला हवं, त्यामध्ये कोर्टाच्या न्यायालयाचा अवमान होणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यायला हवी असं देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याच्या व्यतिरिक्त जे कायदेशीर पर्याय आहेत आमच्या न्यायालयाच्या जो काही निर्णय आहे त्याला दाद मागण्याचे जे काही तुम्हाला अधिकार आहेत ते अबाधित आहेत आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे वरच्या कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, तिथे आमच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। मात्र आज जी काही सुनावणी होती ती अत्यंत महत्त्वाची होती कारण मागच्या वेळेला हायकोर्टाने या सगळ्या कबूतरखान्यांवरती बंदी ठेवल्यानंतर सगळे कबूतरखाने हे ताडपत्रीने झाकण्यात आलेले होते आणि त्यांचं वास्तव्य कबूतरांचं तिथे होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने काही ठोस पावलं उचललेली होती। मात्र काल दादरच्या कबूतरखान्याजवळ जैन धर्मातील काही लोकांनी एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन केलं, हे सगळे ताडपत्री जे आहेत ते उखडून काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा तिथे कबूतरांना अन्न पाणी देण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला। मात्र आजची सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची होती कारण या सुनावणीच्या आधी जे काही जैन धर्मातील लोक आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक घेतलेली होती। या बैठकीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा होते आणि त्यांचा असा आग्रह होता की या कबूतरखान्यांची जी जागा आहे ती
जागा त्या जागेच्या व्यतिरिक्त काही पर्यायी जागा आपल्याला देता येतील का किंवा त्यांना अन्न पाणी तातडीने देता यावं यासाठी काही प्रयत्न करता येतील का, यासाठी ठोस अशी पावलं उचलावीत। आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललेलं होतं, तशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता की कबुतरांना अचानक अन्न पाणी बंद करणे हा पर्याय असू शकत नाही आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या नियमांचे जे उल्लंघन आहे ते करून काही लोकांनी या कबुतरांना अन्न पाणी देण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र आजच्या हायकोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। मात्र हायकोर्टानं जुनाच आदेश कायम ठेवलेला आहे आणि सगळ्या कबुतरखान्यांवरती बंदी जी आहे ती आता कायम ठेवलेली आहे। मात्र हा सगळा निकाल देताना नागरिकांचं आरोग्य हीच प्राथमिकता असायला हवी आणि त्याच अनुषंगानं वैद्यकीय अहवालांचा आधार घेऊन आम्ही हा कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय देत आहोत। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा अन्न पाणी कबुतरांना देण्याचा रिलीफ या याचिकाकर्त्यांना देण्यात आलेला नाहीये। मात्र याचिकाकर्त्यांनी मागचा जो काही आदेश होता त्या आदेशाला आधीपासूनच सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाच्या विरोधामध्ये जे सुप्रीम कोर्टात गेलेले याचिकाकर्ते आहेत त्यांना सुप्रीम कोर्टात कुठून येत्या काळात दिलासा मिळतो का किंवा कबुतरांना जर अन्न पाण्याविना जे कबुतरांचे मृत्यू होत आहेत त्यामुळे कबुतरांना तातडीनं अन्न पाणी देण्याची काही सूचना किंवा तशा पद्धतीचे निर्देश हे सुप्रीम कोर्टाकडून दिले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मागच्या काही दिवसापासून मुंबईच्या राजकारणात खास करून राज्याच्या राजकारणात गाजत असलेला हा कबुतरांचा विषय, या विषयामधून जी याचिका दाखल झालेली होती त्या याचिकेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। मात्र मुंबई हायकोर्टानं कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय कायम ठेवत कबुतरांना अन्न पाणी देण्यासाठी कुठलाही सवलत जी आहे किंवा कुठलीही मुभा जी आहे ती दिलेली नाहीये। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा पर्याय खुला आहे आणि सुप्रीम कोर्टातून या सगळ्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांना काही दिलासा मिळतो की पुन्हा एकदा या सगळ्या कबुतरखान्यांवरती बंदी जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा कायम ठेवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश राहटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।